नमस्कार. हां सर, नमस्कार. आता जी परिस्थिती बघता सर, अनेक भागात पाऊस झालेला आहे सर. 2 दिवसापासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झालेली आहे सर. तर हा पाऊस किती तारखेपर्यंत असेल आणि इथून पुढील जी व्याप्ती आहे ती कशा प्रकारे राहील आणि कोणत्या जिल्ह्यांना जोरदार, कुठे अतिवृष्टीचे संकेत राहू शकतात का सर? काही हवामान अभ्यासकांनी ते अतिवृष्टीचे संकेत दिलेत, पण मी त्याच्याशी काही फारसं सहमत नाही आहे. हां सर. परंतु मध्यम ते जोरदार पाऊस महाराष्ट्राच्या काही भागात होईल. खास करून याच्यात उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस असू शकतो आणि बंगालच्या उपसागरातील सिस्टम ही थोडी 28, 29, 30च्या दरम्यान पूर्व विदर्भात थोडं जास्त पावसाचा शक्यता आहे. म्हणजे थोडी अतिवृष्टी गडचिरोली आणि गोंदियामध्ये होऊ शकते किंवा चंद्रपूरमध्ये. बाकी अतिवृष्टीची काही शक्यता नाही आहे. परंतु जोरदार पाऊस उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये, नाशिकसह अहिल्यानगर, जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये होईल आणि पुन्हा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुन्हा संपूर्ण कोकण पट्टीतील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे पुढील 2-3 दिवस. तसा दोन्ही सिस्टम हे विरुद्ध दिशेने जात आहेत, त्यामुळे ते फार काळ महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव राहणार नाही. ह्या दोन्ही सिस्टम ज्या आहेत त्या एक आठवडाभर अरबी समुद्रातील सिस्टम समुद्रामध्ये राहील, पण तिचा फार महाराष्ट्रावर पुढे परिणाम राहणार नाही. तर ती केवळ 2-3 दिवसच परिणाम आहे. 28 तारखेपासून महाराष्ट्रातील त्याचा इफेक्ट जो आहे तो कमी होणार आहे आणि थोडा विदर्भातील 2-3 दिवस जर इफेक्ट सोडला तर महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण नंतर राहणार नाही. म्हणजे नोव्हेंबर हा बिगर पावसाळी सध्या दिसतोय सुरुवातीच्या अंदाजामध्ये तरी. हां सर, बरोबर. त्याच्यानंतर थंडीची सुरुवात सुद्धा अपेक्षित आहे, परंतु जर ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये राहिलं तर मग थंडीवर त्याचा परिणाम होत असतो आणि त्यामुळे मग थंडीला सुरुवात होण्याकरता थोडा अवधी लागू शकतो. परंतु 5 तारखेपासून विदर्भातून थंडीला सुरुवात होणं मला अपेक्षित आहे. त्यामुळे या पावसाचं फार टेन्शन घेण्याची शेतकऱ्यांनी गरज नाही. नोव्हेंबर जसे सुरू होईल किंवा ज्या भागात 28 नंतर पाऊस उघडेल त्या भागात पेरण्या करायला शेतकऱ्यांना काही अडचण नाही आहे. कारण त्यांना साधारणपणे आपले व्हिडिओ बघितल्यानंतर शेती माझी प्रयोगशाळा चॅनलवर आपण सकाळ संध्याकाळ व्हिडिओ देत असतो हो आणि सर. त्यामध्ये साधारण शेतकऱ्यांना अंदाज येतो की आता कुठला पाऊस उघडणार आहे. तर त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी जर नियोजन केलं तर पेरणी सुद्धा शेतकरी ऑक्टोबरमध्ये शेवटी शेवटी करू शकतात. कारण वापसा झाला की कोरडवाहू शेतीमधलं पेरणी लवकर करायची असते. जर वापसा संपला तर मग मात्र ते रानं खाली राहण्याची शक्यता असतात. त्यामुळे वेळेत पेरणी रब्बीची अतिशय आवश्यक असते. खरीपाच्या पेरणीमध्ये पुन्हा पाऊस येईल आणि मग पेरणी करू शकतो अशी परिस्थिती असते. परंतु रब्बीमध्ये तसं नसतं. रब्बीमध्ये एकदा जर ओल संपली तर पुन्हा ओलावा निर्माण होण्याकरता पाऊस येईल असं नाही आणि कोरडवाहूला पाणी पुरवठ्याची व्यवस्था नसते. त्यामुळं वेळेत पेरणी होणं रब्बीची अतिशय आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन केलं पाहिजे. हो सर, नक्कीच सर. अतिशय महत्त्वाचा अंदाज आहे. कारण की ढगांची गर्दी पाहून शेतकऱ्यांमध्ये मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. कारण की सप्टेंबर महिन्यामध्ये अनेक भागात महापूर, पूर परिस्थिती आलेली आहे. तर त्यामुळे शेतकरी म्हणजे घाबरलेले होते. परंतु या अंदाजातून नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे की असा काही मोठा पाऊस होण्याची शक्यता नाही. म्हणजे मुसळधार होऊ शकतोय, पण असं काही पूर हे येण्याची सर्वच भागात हा मोठ्या पावसाचा अंदाज नाही आहे, हे शेतकऱ्यांनी पहिले लक्षात घ्यावं. आणि आता त्या दोन्ही सिस्टमचा जो महाराष्ट्रावरचा प्रभाव आहे तो हळूहळू कमी होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची सध्या काही गरज नाही. आता काही महापूर येणार नाहीत, फार अति पाऊस पण होणार नाही. काही ठराविक ठिकाणी तो पाऊस होईल तर तो या 2-3 दिवसामध्ये आपल्याला त्याचा परिणाम जाणवेल आणि आपण अंदाज देताना ते सांगतच असतो. हां सर, 28 ऑक्टोबरपासून या पावसाचा जोर ओसरणार आहे ना, म्हणजे जवळपास. हो हो. हो सर. आणि नक्कीच म्हणजे थंडीला देखील सुरुवात होणार आहे आणि आपल्याला एंडिंगच्या 2-3 दिवसाला पेरणी देखील करता येणार आहे रब्बीची. अतिशय महत्त्वाचा अंदाज आहे, कारण की रब्बीचं देखील यामध्ये नियोजन सांगितलेलं आहे की कशा प्रकारे राहू शकतंय. आणि पहिली गोष्ट म्हणजे शेतकरी घाबरलेले आहे या आभाळाला, कारण की ते सप्टेंबरची परिस्थिती अजून देखील शेतकऱ्यांना आठवते. परंतु या अंदाजातून नक्कीच मोठा दिलासा मिळालेला आहे. शेतकऱ्यांच्या मनातील जी भीती आहे ती काढून टाकावी आणि हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करावा. आणि आपल्याला बांगर सर देखील त्यांच्या माध्यमातून त्यांचं ऑफिशियल चॅनल आहे, शेती माझी प्रयोगशाळा, हे चॅनल अधिकृत आहे त्यांचं. या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे काही जर अंदाजात जर बदल झाला तर ते नक्कीच कळवलं जाईल. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब देखील करा सर. म्हणतो सबस्क्राईब करा. मराठी संचारचे जे सबस्क्रायबर असतील किंवा इतर जे व्हिडिओ बघत असतील, आणि तसेच आपल्या व्हिडिओला देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावा. 1 लाखांच्या पार हा व्हिडिओ गेला पाहिजे आज.
हो सर, चालेल सर, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद.